नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध पाहणार आहोत। हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे। तर मला एक सांगा, तुमचा आवडता ऋतू कोणता हे मला कमेंट करून सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। माझा आवडता ऋतू। आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे 6 ऋतू ऋतूंचे चक्र सतत फिरत असते। आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे 6 ऋतूंचे चक्र सतत फिरत असते। सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो। सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो। पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे। पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे, कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो। डोक्यावर रणरणणारे ऊन, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर, अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो। डोक्यावर रणरणणारे ऊन, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर, अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो। उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात। सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो। रोमारोमात गारवा शिरतो। सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो। रोमारोमात गारवा शिरतो। चराचर सृष्टी तृप्त होते। असा हा जीवघेण्या उकाड्या पासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार
नाही. सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमात गारवा शिरतो. चराचर सृष्टी तृप्त होते. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही? जूनमध्ये शाळा सुरू होते. त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश, नवी पुस्तके, आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याच वेळी हा चैतन्यशाली दोस्त जूनमध्ये शाळा सुरू होते. त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश, नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या, तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यामुळे शाळेकडे जाणारी वाट रंगांनी फुलून जाते. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या, तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यामुळे शाळेकडे जाणारी वाट रंगांनी फुलून जाते. वाटते की जणू ती वाटच आपल्यासोबत उत्साहाने शाळेत येत आहे. हा पाऊस मोठा जादूगार आहे. हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो वृक्ष, रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो वृक्ष, रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते. वृक्षावेली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात.
वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळखळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. खळखळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते. या पावसाची रूपे तरी किती? या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो. कधी रिमझिमत येतो. कधी तो धो धो कोसळतो. तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो. या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो. कधी रिमझिम येतो. कधी तो धो धो कोसळतो. तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो. एखाद्या दिवशी प्रचंड काळभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्रच सुरू होते. एखाद्या दिवशी प्रचंड काळभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्रच सुरू होते. पाऊस पडून गेला की धुक्याने झाकलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते तेव्हा सर्वत्र हिरवागार गलिचा पसरल्यासारखे वाटते. अचानक उघडीप येते तेव्हा सर्वत्र हिरवागार गलिचा पसरल्यासारखे वाटते. पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी
हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात. आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात. आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात. वरती बघता इंद्रधनुष्याच गोफ दुहेरी विणलासे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे. असा हा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाही आहे. असा हा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाही आहे. तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरती मातेला सुजला सुफला बनवतो. 4 महिन्यांत हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची धान्याची बेगमी करतो. 4 महिन्यांत हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे. पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.
पुढचा निबंध तुम्हाला कोणता हवा आहे तुम्ही कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.